सध्या सगळीकडे एकच विषय गाजतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सोप्या भाषेत एआय. पण हा एआय आपल्या भविष्यासाठी नेमकं काय आहे? एक मोठं संकट की एक नवी संधी? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि हो, या सगळ्या चर्चेमध्ये जो एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे तो म्हणजे एआय आपल्या नोकऱ्यांवर गदा आणणार का? अनेकांच्या मनात ही भीती आहे, नाही का? तर आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि बघणार आहोत की ही भीती कितपत खरी आहे. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर असं हो किंवा नाही इतकं सरळ नाहीये. खरं तर एआय म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला संकट दिसतंय, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला संधींचं एक नवीन जग दार उघडतंय. आणि म्हणूनच हा तो वादविवाद आहे जो आपलं भविष्य घडवणार आहे. आणि हे सगळं काही भविष्यात घडणारं नाहीये, नाही. हा बदल तर आत्ताच सुरू झालाय. जगभरातल्या मोठमोठ्या टेक कंपन्या घ्या किंवा आपले स्थानिक व्यवसाय घ्या, सगळीकडे एआयमुळे एक प्रचंड मोठा बदल होतोय. अहो, IBM, गुगल, मेटा यांसारख्या कंपन्यांमध्ये जी कर्मचारी कपात झाली ती याच बदलाची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरं, चला तर मग आधी त्या नाण्याची पहिली बाजू पाहूया, म्हणजे संकटाची बाजू. लोकांच्या मनात जी भीती आहे ती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आकडेवारीनुसार खरी ठरताना दिसतीये. बघूया तरी काय सांगतात हे आकडे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जो फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट आहे तो असं सांगतो की 2030 पर्यंत जगभरात तब्बल 9.2 कोटी नोकऱ्या फक्त एआय आणि टेक्नॉलॉजीमुळे संपू शकतात. आकडा ऐकूनच धक्का बसतो, नाही का? खरंच खूप मोठा आणि विचार करायला लावणारा आकडा आहे हा. पण या 9.2 कोटी नोकऱ्यांमध्ये नक्की कोणती कामं येतात? तर या यादीत आपल्याला दिसतात डेटा एंट्री ऑपरेटर, बँकेतील टेलर, कॅशियर, प्रशासकीय सहाय्यक, म्हणजे थोडक्यात अशी कामं जिथे तेच काम परत परत करावं लागतं, जे अगदी ठरलेल्या नियमांप्रमाणे चालतं. आता हेच काम एआय अगदी सहज करू शकतं आणि म्हणूनच या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. पण थांबा, ही तर फक्त अर्धीच गोष्ट झाली. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. म्हणतात ना, जिथे एक दार बंद होतं तिथे दुसरं उघडतंच. एआयमुळे फक्त नोकऱ्या जातायत असं नाहीये, तर नव्या संधींची अक्षरशः नवी दारं उघडतायत. आणि आता हा आकडा ऐका. त्याच रिपोर्टनुसार 2030 पर्यंत टेक्नॉलॉजीवर आधारित तब्बल 17 कोटी, होय 17 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, जितक्या नोकऱ्या जाणार आहेत त्याच्या जवळजवळ दुप्पट नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? तर ह्यातून आपल्याला काय कळतंय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की नोकऱ्या संपत नाहीयेत, तर कामाचं स्वरूप बदलतंय. जी जुन्या प्रकारची कामं आहेत ती आता टेक्नॉलॉजी करेल आणि माणसांसाठी, आपल्यासाठी नवीन, जास्त कौशल्य लागणारी कामं तयार होतील. मग प्रश्न येतो की या बदलत्या काळात टिकून राहायचं कसं? यशस्वी कसं व्हायचं? नक्की कोणती कौशल्य आपल्याला आत्मसात करावी लागतील? चला, याचबद्दल आता आपण पुढे बोलूया. इथे आपल्याला एक मोठा शिफ्ट दिसतोय. म्हणजे बघा, जी शारीरिक कौशल्य आहेत किंवा ज्यात खूप सहनशक्ती लागते, अचूकता लागते, अशा कामांची मागणी आता कमी होईल. या उलट टेक्नॉलॉजीचं ज्ञान, क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे सर्जनशील विचार, बदलांना पटकन स्वीकारण्याची तयारी आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याची इच्छा, या गोष्टींना प्रचंड महत्त्व येणार आहे. आणि याच कौशल्यांमध्ये सगळ्यात जास्त मागणी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा ॲनालिसिस, नेटवर्क आणि सायबर सिक्युरिटी, आणि हो, क्रिएटिव्ह आणि ॲनालिटिकल थिंकिंग. आज आपण जी एआय स्पेशलिस्ट, डेटा सायंटिस्ट किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरसारखी नवीन नावं ऐकतोय ना, ही सगळी पदं याच कौशल्यांवर अवलंबून असणार आहेत. बरं, इतका वेळ आपण एआय करतोय, पण हे एआय म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगते. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ही कॉम्प्युटर सायन्सची एक अशी शाखा आहे जिथे मशीनला माणसासारखं विचार करायला, शिकायला आणि वागायला शिकवलं जातं. कल्पना करा, जसे एखादं लहान मूल आजूबाजूला बघून शिकताना, अगदी तसंच एआय त्याला दिलेल्या प्रचंड डेटामधून गोष्टी शिकत जातो. आणि या एआयचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत जे वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जातात. जसं की काही लिहायचं असेल किंवा माहिती शोधायची असेल तर ChatGPT आहे. डिजिटल आर्ट किंवा ग्राफिक्ससाठी मिडजर्नी आहे. व्हिडिओ एडिटिंगसाठी रनवे ML आणि आपल्या रोजच्या मदतीला तर सिरी किंवा गुगल असिस्टंट आहेतच. आणि लक्षात घ्या, या प्रत्येक क्षेत्रात नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत.
पण ह्या सगळ्या धावपळीत एक खूप मोठा मूलभूत प्रश्न समोर येतो. शेवटी कंट्रोल कुणाचा असणार? टेक्नॉलॉजीचा की माणसाचा? तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातलं हे नातं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच विषयावर AI इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले की AI हा माणसाचा पर्याय नाहीये, तर तो एक फोर्स मल्टिप्लायर आहे. म्हणजे काय? तर मानवी क्षमतांना अनेक पटींनी वाढवणारी एक शक्ती. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर तंत्रज्ञान हे मानवाचा पर्याय बनण्यासाठी नाही, तर मानवी क्षमतांना अधिक सक्षम करण्यासाठी आहे. आणि खरंच हा विचार आपल्याला टेक्नॉलॉजीकडे बघण्याचे एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो. याचाच अर्थ AI कितीही पुढे गेलं, कितीही स्मार्ट झालं, तरी ते शेवटी एक साधनच राहणार आहे, एक टूल. आणि त्याचा वापर कसा करायचा याचा अंतिम निर्णय हा नेहमी माणसाच्याच हातात असणार आहे. त्यामुळे नियंत्रण आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी आपल्याच आहेत. तर एक गोष्ट नक्की, AIमुळे नोकरीच्या बाजारात एक मोठी उलथापालट होणार हे निश्चित आहे. आणि या बदलाच्या लाटेवर स्वार व्हायचं असेल तर सतत स्वतःला अपडेट ठेवणं आणि नवीन कौशल्य शिकत राहणं याला पर्याय नाही. त्यामुळे खरा प्रश्न हा नाही आहे की बदल येणार आहे का, कारण तो तर येणारच आहे. खरा प्रश्न हा आहे की या बदलासाठी आपण तयार आहोत का?